I'm sharing my screen. Is it visible? We have left with the some part seventh lesson. That is the administration of the Swaraj. Remember, we met after so many days. Have you all remember? Till which part we have studied? आठवतंय का सगळ्यांना? Okay. I think my screen is not visible. I cannot see my own screen. Wait. Okay. स्वराजचा कारण मी ऍडमिशन ऑफ द स्वराज. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक झाला त्यांचा किंवा राज्याची स्थापना केली तिथला जो राज्य आहे तो कसा चालला त्याविषयी त्यांनी द एट प्रधान शिवाजी then policy regarding agriculture. Okay. Clear voice. So what? Is it audible now? आता येतंय का ऐकायला? ओके, सगळ्यांना येतं ऐकायला? So what we have seen the policy about agriculture. म्हणजे शिवाजी महाराजांचं शेतीविषयी धोरण कसं होतं. Then village economy of that period means agriculture is the main occupation of that period. Then जे विलेजर्स होते, जे फार्मर्स होते, ते काय करत होते, ते आपल्या प्रोड्यूस मधला सर्टन शेअर राजाला देत होते. त्याला काय बोलायचे? बलूत.
This share was called balut. Then how was the trade and business? तर महाराजांनी जे सॉल्ट प्रोड्यूस होतं तर ते शिवाजी महाराज जे होते ते इंडस्ट्रीजला प्रोटेक्ट करायचे आणि त्यातलंच एक एक्झाम्पल दिलं होतं त्यांनी की दे टोल्ड अबाउट सॉल्ट इंडस्ट्री. ही प्रोटेक्टेड द सॉल्ट इंडस्ट्री इन कोकण. तर कसं प्रोटेक्ट केलं होतं त्यांनी, तर पोर्तुगीज जे होते तिकडून सॉल्ट येत होतं. नॉट विजिबल. स्क्रीन इज नॉट ओके. सॉरी स्टुडंट. तुम्ही केलं नाही वाटतं. मी स्क्रीन शेअर नाही केली, मी परत जॉईन झाले ना सेकंड टाइम. ओके, सॉरी स्टुडंट्स. तर पोर्तुगीज टेरिटरी मधून आपल्याला जे सॉल्ट येत होतं स्वराज्यामध्ये त्याच्यावरती त्यांनी हेवी ड्युटी चार्ज केली. त्याच्यामुळे काय झालं, तिकडचं सॉल्ट घेण्याऐवजी पीपल जे होते त्यांनी लोकल सॉल्ट घ्यायला जास्त म्हणजे चालू केलं. लोकल सॉल्ट ते घेऊ लागले, बाय करू लागले. त्याच्यामुळे ऑब्विसली तिथला सेल, आपला लोकल सॉल्टचा सेल इन्क्रीज झाला. देन द मिलिटरी ऑर्गनायझेशन. तर मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचं जे सैन्य दल होतं, सैन्य संघटन होतं, त्याच्यामध्ये 2 टाइप्स होते, इन्फंट्री अँड कॅव्हलरी. तर इन्फंट्री मीन्स पायदळ आणि घोडदळ. तर पायदळ म्हणजे जे सैन्य होतं, नंबर ऑफ पीपल होते सैन्यामध्ये, तर त्याला काय बोलतात, इन्फंट्री. आणि कॅव्हलरी मीन्स घोडदळ, जे सैन्य आणि घोडे जेवढे नंबर ऑफ घोडे किंवा घोडेस्वार किंवा घोड्यावरून युद्ध करणारे हे जे होते त्याला काय बोललं जातं, कॅव्हलरी मीन्स घोडदळ. देन वी हॅव सीन इंटेलिजन्स डिपार्टमेंट. तर एनिमीज पासून प्रोटेक्ट करायचे आहेत, आपल्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करायच्या आहेत किंवा एनिमीजची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. राजांना जेव्हा एनिमीजच्या टेरिटरीमध्ये काय चाललंय किंवा त्यांची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यासाठी इंटेलिजन्स डिपार्टमेंट असायचं. आणि इंटेलिजन्स डिपार्टमेंट बहिर्जी नाईक वॉज द हेड ऑफ इंटेलिजन्स डिपार्टमेंट. He collected accurate and detailed information about Surat before raid on. म्हणजे सुरतवर हल्ला तेव्हा ते accurate केली. Then we किती, how many forts are there? Total 300. There were about 300 forts in the Swaraj. तर स्वराज्यामध्ये टोटल 300 फोर्ट्स होते आणि प्रत्येक फोर्टचं टेक केअर केलं जायचं. तिथे किल्लेदार असायचे, सबनीस किंवा कारखानीस हे प्रत्येक फोर्ट वरती असायचे आणि ते त्या फोर्टचं केअर घ्यायचे किंवा तिथे स्टोरेज आहे की नाही, फूड ग्रेन्स किंवा त्यांचं मेंटेनन्स असेल किंवा वॉर मटेरियल असेल, त्याचं लुक आफ्टर करायची रिस्पॉन्सिबिलिटी ह्या किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस वरती होती. Then our next part is sea forts. Now we are starting sea forts. Maharaj knew the importance of sea forts too. One of the sea forts that he built was Sindhudurga at Malwan. तर सी म्हणजे समुद्री किल्ले, सी फोर्ट्स म्हणजे काय, समुद्री किल्ले. तर समुद्रामध्ये त्यांनी काही किल्ले बांधले, तर त्याच्यामधलाच एक किल्ला कोणता आहे, सिंधुदुर्ग. मालवणला म्हणजे कोकणात जो सिंधुदुर्ग आहे तो वन ऑफ द सी फोर्ट. इट इज अन एक्सलंट सी फोर्ट. टू गिव्ह स्ट्रेंथ टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द फोर्ट 5 खंडीज ऑफ लीड वॉज पोर्ड इंटू इट्स फाउंडेशन. म्हणजे त्याचा पाया मजबूत झाला पाहिजे, किल्ल्याचा पाया मजबूत होण्यासाठी त्यांनी काय केलेले, 5 खंडीज म्हणजे 5 खंडी म्हणजे एक मेजरमेंटचं युनिट असणार आहे त्यावेळेस. तर 5 खंडी लीड म्हणजे शिस जे असतं, इट इज वन ऑफ द मेटल. लीड इज द वन ऑफ द मेटल.
तर ते लीड जे होतं त्या फाउंडेशन मध्ये, पायामध्ये टाकलेलं आहे, तो किल्ला मजबूत राहण्यासाठी. म्हणून तो आजही तो किल्ला तितकाच मजबूत आहे. द सी फोर्ट कॉल्ड पद्मदुर्ग वॉज बिल्ड इन फ्रंट ऑफ राजापुरी इन ऑर्डर टू काउंटर द सिद्धी पॉवर. तर सिद्धी पॉवर जी होती, सिद्धी तर राजापुरीमध्ये सिद्धी पॉवर होती आणि तिथे मात करण्यासाठी तर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला राजापुरीच्या समोर, इन फ्रंट ऑफ राजापुरी. महाराज हॅज सेड अबाउट दिस फोर्ट, महाराज हॅज सेड इन द लेटर दॅट by constructing Padmadurga, he had set up another Rajpuri to overshadow the Rajapuri of the Siddhi. म्हणजे महाराजांनी त्या पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल काय बोललेलं आहे, त्यांचं जे लेटर होतं, जे लेटरमध्ये त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, तर पद्मदुर्ग किल्ला बांधून त्यांनी काय केलंय, तर अजून एक राजापुरी उभी केली आहे. कशासाठी? टू ओव्हरशॅडो द राजापुरी ऑफ द सिद्धी. म्हणजे सिद्धीच्या राजापुरीला ओव्हरशॅडो म्हणजे मात देण्यासाठी अजून एक राजापुरी, म्हणजे राजापुरीला काय म्हणतो, कॉम्पिटिशन मध्ये तेवढीच भक्कम असा पद्मदुर्ग किल्ला त्यांनी उभा केला. मीन्स अनदर राजापुरी टू ओव्हरशॅडो द राजापुरी ऑफ द सिद्धी. म्हणजे तो राजापुरी इतकाच कम्पॅरेटिव्हली भक्कम होता. पद्मदुर्ग किल्ला जो होता तो राजापुरी इतकाच भक्कम होता. तर आणि त्यांनी राजापुरीवरती मात केली. पद्मदुर्ग किल्ला बांधून राजांनी त्या राजापुरीवरती मात केली. अंडरस्टूड? ऐकू येतंय सगळ्यांना? ओके. देन नेव्ही. नेव्ही म्हणजे आर्मार म्हणतो आपण. एनिमीज ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया, द पोर्तुगीज ऑफ गोवा, द सिद्धी ऑफ जंजिरा अँड द ब्रिटिश फॅक्टर्स ऑफ सुरत अँड राजापूर क्रिएटेड ऑब्स्टॅकल्स इन द वर्क ऑफ एक्सपांडिंग द स्वराज. तर हे स्वराज्याची जेव्हा एक्सपान्शन होत होतं, म्हणजे अनेक किल्ले जिंकले जात होते किंवा अनेक प्रदेशावरती विजय मिळवत होते. शिवाजी महाराज जे होते ते विजय मिळवत होते आणि तो विस्तार त्याचा मोठा होत चालला होता. पण त्याच्यामध्ये अडथळा म्हणजे ऑब्स्टॅकल म्हणजे काय, त्याच्या कामामध्ये अडथळा आणण्यासाठी कोणते एनिमीज होते? वेस्ट कोस्ट मध्ये म्हणजे पश्चिमेकडून, भारताच्या पश्चिमेकडून एनिमीज होते. द पोर्तुगीज ऑफ गोवा म्हणजे पोर्तुगीज जे होते, गोव्याकडून पोर्तुगीज एनिमी होते. किंवा जंजिरा साइड कडून सिद्धी नावाचा जो होता राजा किंवा त्यांचं जे राज्य होतं ते जंजिराला, तिथे धोका होता. द ब्रिटिश फॅक्टर ऑफ सुरत अँड राजापूर. आणि ब्रिटिश जे होते ते सुरत कडून ब्रिटिशांचा धोका होता. मग हे सगळे जे होते ते काय होते? स्वराज्यासाठी ऑब्स्टॅकल होते, म्हणजे अडथळे होते. देर वॉज अ प्रॉब्लेम विथ दॅट पोर्तुगीज अँड ब्रिटिश अँड ऑल. इट वॉज नेसेसरी टू कर्ब देअर ऍक्टिव्हिटीज अँड टू प्रोटेक्ट द वेस्ट कोस्ट. तर मग त्याच्यामुळे काय आवश्यक होतं? तर ह्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या कर्ब करायच्या, म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ह्या थांबवायच्या, त्याच्यामध्ये अडथळा आणायचा. ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालल्या होत्या आपल्या स्वराज्यावरती, त्यांचं जे चाललेलं होतं की स्वारी करणं किंवा त्रास देणं, ह्या ज्या गोष्टी होत्या, इन्व्हाजन्स वगैरे होतं, तर त्या ऍक्टिव्हिटीज कर्ब करायच्या आणि आपला वेस्ट कोस्ट प्रोटेक्ट करायचा. फॉर दिस पर्पज महाराज रेज्ड अ नेव्ही. त्यासाठी महाराजांनी काय केलं तर आर्मार उभं केलं, म्हणजे नेव्ही उभे केली. ही रिअलाइज दॅट द वन हू हॅज अ नेव्ही कंट्रोल्स द सी. महाराज हॅड अ ग्रेट फोरसाइट. आणि महाराजांच्या हे लक्षात आलं होतं की ज्याच्याकडे नेव्ही आहे म्हणजे आर्मार आहे किंवा पाण्यातलं हे आहे, काय बोलू शकतो आपण, तर ज्याच्याकडे समुद्रावरती कंट्रोल आहे तर तोच ही रिअलाइज दॅट द वन हू हॅज नेव्ही कंट्रोल्स द सी. म्हणजे ज्याच्याकडे नेव्ही आहे, आर्मार आहे, तो समुद्रावरती कंट्रोल मिळवू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं.
महाराज हॅड अ ग्रेट फोरसाईट, म्हणजे महाराजांना ही दूरदृष्टी होती की ज्याच्याकडे नेव्ही आहे, पाण्यातले शस्त्रास्त्रे आहेत किंवा पाण्यामध्ये काम करणारं सैन्य आहे त्यांच्याकडे, तर ते समुद्रावरती कंट्रोल मिळवू शकतात. म्हणजे समुद्राच्या दिशेने जे जे त्यांचे एनिमीज येणार आहेत किंवा तिकडून आक्रमण होणार आहेत, इन्व्हाजन्स होणार आहेत, तर ते कंट्रोल करू शकतो आपण जर नेव्ही असेल तर. हे महाराजांना त्या काळात सुद्धा ती फोरसाईट होती, म्हणजे दूरदृष्टी होती. गुराब अँड गलबत शिप्स होते त्यांच्याकडे, त्या काळात जे शिप्स होते त्याचे हे नेम्स आहेत, गुराब अँड गलबत. देअर वेअर 400 शिप्स ऑफ व्हेरियस काइंड इन हिज नेव्ही. तर त्यांच्या आरमारामध्ये किती शिप्स होते? ऑलमोस्ट 400 शिप्स होते. दे इन्क्लुडेड बॅटल शिप्स लाईक गुराब, गलबत अँड पाल. तर हे गुराब, गलबत आणि पाल नावाचे बॅटल शिप्स होते, म्हणजे युद्धामध्ये लागणारे शिप्स जे आहेत त्या प्रकारचे शिप्स त्याच्यामध्ये होते. शिप्स वेअर बिल्ट इन द क्रिक ऑफ कल्याण भिवंडी. तर कल्याण भिवंडीची जी खाडी आहे त्याच्यामध्ये हे शिप्स बांधले जायचे, ते शिप्सचं कन्स्ट्रक्शन व्हायचे तिथे. विजयदुर्ग अँड मालवण, मायनाक भंडारी अँड दौलत खान वेअर द चीफ नेव्हल कमांडर्स. तर ह्या आरमाराचे अधिकारी कोण होते? तर मयांक भंडारी अँड दौलत खान. कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स काय? त्यांची जी प्रजा होती, त्यांच्या स्वराज्यातले जे लोक होते, पीपल होते, त्यांना काय बोललेलं आहे? सब्जेक्ट. कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांच्या प्रजा जी होती त्यांच्या संपत्तीची किती काळजी होती, त्यांचं कन्सर्न कसं होतं त्या बाबतीत, तर ते आपल्याला बघायचं. म्हणजे शिवाजी महाराज किती विचार करत होते त्यांच्या प्रजेविषयी किंवा प्रजेची जी संपत्ती आहे त्याच्याविषयी त्यांना किती काळजी होती. महाराज डिड नॉट वर्क ओनली विथ द लिमिटेड अम्बिशन ऑफ कॉन्क्वेरिंग एनिमी टेरिटरीज अँड इस्टॅब्लिशिंग डॉमिनन्स लाईक अदर थिंग्स. तर जे महाराज जे होते ते फक्त ह्याच्यासाठीच काम नव्हते करत, त्यांचं एक लिमिटेड अम्बिशन नव्हतं, म्हणजे एक असं लिमिटेड ध्येय नव्हतं त्यांचं की फक्त शत्रूचा पराभव करायचा आहे आणि वर्चस्व निर्माण करायचंय, नवीन नवीन सत्ता स्थापन करायची आहे, दुसरे प्रदेश जिंकायचे आहेत आणि सत्ता स्थापन करायची. जसं बाकीचे किंग जे होते त्यांचं जसं थिंकिंग होतं तसं शिवाजी महाराजांचं नव्हतं. त्यांचं हे लिमिटेड अम्बिशन नव्हतं की फक्त शत्रूंचा सामना करायचा किंवा सत्ता स्थापन करायची. तर ते अजून काय काय गोष्टी करत? हिज मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू मेक हिज सब्जेक्ट इंडिपेंडेंट. त्यांचं मेन ध्येय काय होतं, ऑब्जेक्टिव्ह काय होतं की त्यांचे जे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे त्यांची जी प्रजा आहे त्यांना इंडिपेंडेंट बनवायचं, म्हणजे स्वतंत्र बनवायचं. ही वॉज अवेअर दॅट इफ हिज सब्जेक्ट वेअर टू रिअली गेट द जॉय ऑफ फ्रीडम इट वॉज नेसेसरी टू हॅव अ डिसिप्लिन्ड ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्यांची जी राज्यामधली प्रजा आहे त्यांना खरोखरीच जॉय ऑफ फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा उपभोग जर घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर त्यांच्या ज्या स्वराज्यामधला ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तिथला राज्यकारभार आहे, तो कसा असला पाहिजे? डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने चालला पाहिजे. टेक कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर ऑफ पीपल्स वेलफेअर अँड प्रोटेक्ट द कॉन्क्वेअर्ड टेरिटरी. Okay, sorry, students. He was aware that if his subjects were really get a joy of freedom, it was necessary to have a disciplined administration, take comprehensive care of people's welfare and protect the conquered territories. म्हणजे लोकांचं जे राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी शिस्तबद्ध असं ऍडमिनिस्ट्रेशन जरुरी आहे आणि लोकांच्या संपत्तीची काळजी घेतली पाहिजे, त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि जे जिंकलेले जे राज्य आहे, कॉन्क्वेअर्ड
कॉन्क्युअर्ड टेरिटरीज म्हणजे जे जिंकलेले प्रदेश आहेत त्याचं पण संरक्षण झालं पाहिजे. महाराज वॉज नॉट मेअरली अ रुलर म्हणजे महाराज जे होते ते फक्त एक राजा नव्हते, तर अजून काय करायचे ते, ही वॉज अ वॉचफुल ऍडमिनिस्ट्रेटर हु केअर्ड फॉर हिज पीपल्स वेलफेअर. म्हणजे ते एक राज्यकारभार सुरळीत चालवायचे आणि ते जी लोकांची संपत्ती आहे म्हणजे ही जी आपण जे पाहतो एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे, आपली संपत्ती, हे जे रोड बांधलेले किंवा आपण हे कन्स्ट्रक्शन केलेले, हे बाहेर जे पण आहे ते कशामधून आलेले, आपण जो टॅक्स पे करतो त्याच्यामधून आपलं गव्हर्नमेंट आपल्याला ह्या सगळ्या सोयी सुविधा देतं. तर ही काय आहे, आपली संपत्ती आहे. आपलं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवलं पाहिजे किंवा मग आपले रस्ते असतील किंवा ट्रान्सपोर्ट असेल ते प्रॉपरली झालं पाहिजे. हे सगळं काय आहे, आपलं वेलफेअर आहे. तर ह्या वेलफेअरची केअर घेण्याची जबाबदारी महाराजांची होती. दिस इज क्लिअरली सीन इन हिज ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. आणि हे सगळं जे केअर घेतली जायची ती कुठे दिसते, त्यांचं जे राज्यकारभार आपण पाहिला ह्या पूर्ण लेसन मध्ये जो आपण त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहिलं त्याच्यामधून आपल्याला क्लिअरली बघायला मिळतं की त्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं ते किती प्रॉपर वे मध्ये होतं. ते त्यांना पीपलची म्हणजे सब्जेक्टची किती केअर करायचे किंवा त्यांचं जे सैन्य दल होतं, घोडदळ वगैरे, हे किती प्रॉपरली वर्क करायचं, हे सगळं आपण ह्या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. अंडरस्टूड? समजलं का? असा कुठला पार्ट आहे का जो समजला नाहीये? ओके. Captain of the Navy is Chief Naval Commander. Chief Naval Commander is the Captain of the Navy. Okay, Mansi. Navy is not the captain of the ship. नेव्ही मीन्स आर्मार, जे आपण पाण्या थ्रू जे सैन्य असतं, पाण्यामधलं जे सैन्य असतं त्याला बोलतात नेव्ही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आकाशातलं सैन्य असतं, जे म्हणजे पायलट्स असतात, जे वरून आपल्या देशाची रक्षा करतात, म्हणजे एअर म्हणजे स्काय मध्ये असतात जे, ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. आणि बाउंड्रीवरती जे राहून देशाचं रक्षण करतात त्याला बोललं जातं आर्मी. नेव्ही म्हणजे पाण्यातलं जे सैन्य असतं ते नेव्ही, आणि आकाशामधलं जे सैन्य असतं त्याला बोलतात एअरफोर्स. ओके. So, can you tell a council with 8 departments? A council with 8 departments. आपण पाहिलं होतं अष्टप्रधान मंडळ. Council of 8 ministers. It is called अष्टप्रधान मंडळ. बहिर्जी नाईक was the head of this department. सगळ्यांना सापडतील का क्वेश्चन आन्सर? क्वेश्चन आन्सर्स तुम्ही सॉल्व कराल का? वी विल मूव टू द नेक्स्ट चॅप्टर. कारण टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूयात. Fourth question is also very easy. Infantry and cavalry.
इन्फंट्री मधले 2 जे ऑफिसर्स होते त्यांना काय बोललं जातं, आणि कॅव्हॅलरी मधले 2 जे मेन होते, मेन ऑफिसर्स, त्यांना काय बोललं जातं ते फक्त लिहायचंय आपल्याला तिथे त्या चार्ट मध्ये. गिव्ह रिझन्स. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स. 8 मिनिस्टर्स जे अष्टप्रधान मंडळाची इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना का बरं केली त्यांनी, त्याचं रिझन तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ते फर्स्ट पेज वरती मिळून जाईल. शिवाजी महाराज रेज्ड अ नेव्ही. आत्ताच आपण पाहिलं तर नेव्ही का बरं त्यांनी रेज केली, तर सगळीकडून इन्व्हाजन्स होत होते, एनिमीज होते आपल्या स्वराज्याला, सगळीकडून एनिमीज होते, जसं पोर्तुगीज, सिद्धी किंवा ब्रिटिश, हे सगळे एनिमीज होते आणि ते ऑब्स्टॅकल होते आपल्या स्वराज्यासाठी. स्वराज्याच्या एक्सपान्शन मध्ये ते एक ऑब्स्टॅकल होते आणि त्या त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कर्व करण्यासाठी त्यांनी नेव्हीची स्थापना केली. ही रेज्ड अ नेव्ही. राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. शिवाजी महाराज पॉलिसी रिगार्डिंग ऍग्रिकल्चर. तुम्ही ऍग्रिकल्चरचा जो पॅसेज आहे तो रीड केला की समजून जाईल. शिवाजी महाराज अ रूलर कन्सर्न अबाउट द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट. आपण आत्ताच पाहिलं तर त्यांना त्यांच्या वेलफेअर म्हणजे प्रजेच्या संपत्तीची कशी काळजी होती, आत्ताच आपण लास्ट पॅराग्राफ मध्ये पाहिलं. तर त्यांना जॉय ऑफ फ्रीडम मिळाला पाहिजे किंवा त्यांच्या सब्जेक्ट्सला इंडिपेंडंट मिळाला पाहिजे, त्यासाठी डिसिप्लिन्ड ऍडमिनिस्ट्रेशनची गरज आहे हे त्यांना कळलं होतं. ओके. The question answers is very easy, I think. They are very easy. You can solve easily. We will move to the next lesson. An ideal ruler means आदर्श राज्यकर्ता. An ideal ruler. Ideal म्हणजे काय, आदर्श, आणि रुलर मीन्स राजा. तर आयडियल राजा म्हणजे आदर्श राजा, म्हणजे आदर्श राज्यकर्ता म्हणजेच काय, राज्यकर्ता मीन्स राजा. तर आयडियल रुलर, आदर्श राजा. ओके. Before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of Adil Shahi. Is there Chinmay? Is Chinmay online? Chinmay? Yes, ma'am. Can you read the passage, first passage, first paragraph? Before the informant of Swaraj, Maharashtra was understand the Foundation. Before the foundation of Swaraj. understand the domination of the Adil Shah, Siddharth Portuguese and Mughal powers. Shivaji Maharaj struggled against this power. He fasted all kinds of efforts. तिच्या हा काय Adverse circumstances. Adverse circumstances. तुझं मराठी बुक आहे का, तुझ्याकडे मराठी बुक आहे का? नाही ना. ओके. He found an independence and slogans. Souring Swaraj, he set up a system for the administration of this Swaraj. He turned Swaraj into a
सुराज्य. Suraj, a kingdom that stoked the welfare of all Maharaj, created a new order with his capi- capability in the cross of the confidence for the founding of the Swaraj. He himself तिच्या पुढचं बघू हम्म. had to had हम्म. to had to face many grave dangerous events, the like meeting with the Afzal Khan, the siege of Panala, the attack on uh, शाहिस्ते खान. Shahid Khan, the expense from Agra, all emulate a great amount of respect. Shivaji Maharaj segment successfully in these events all harmful come to him. ओके. चिन्मयी, थोडस मोठे वर्ड्स असतात ते स्लोली ब्रेक करून रीड करायचे. तू मोठे मोठे वर्ड एकदम फास्ट रीड करून जाते, त्याच्यामुळे ते रॉंग होत आहेत. ते नीट रीड नाही करता येते तुला. आणि मी जेव्हा शिकवत असते त्यावेळेस लक्ष द्यायचंय, म्हणजे तो वर्ड कसा रीड केलाय मी, तू लक्ष दिलं तर समजेल तुला. ऍडमिनिस्ट्रेशन हा वर्ड खूप वेळा आपण आतापर्यंत खूप वेळा लर्न केलेला आहे. तर असे वर्ड्स वरती लक्ष ठेवायचंय जेव्हा मी रीड करत असते, आणि स्लोली रीड करायचंय ब्रेक करत करत. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण ब्रेक करत करत रीड करायचंय. ठीक आहे. ओके. ओके, नेक्स्ट टाइम. I think there is a problem with my screen. Wait, students. Stop sharing the screen. Wait. Okay. Now is it visible? Okay. Before the foundation of Swaraj, Maharashtra was under domination of आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज अँड मुघल पॉवर. म्हणजे आपल्या स्वराज्याची जेव्हा स्थापना व्हायची होती त्याच्या आधी आपला महाराष्ट्र जो होता तो कुणाच्या वर्चस्वाखाली होता? डॉमिनेशन म्हणजे आपल्यावरती कुणाचं तरी वर्चस्व होतं आणि आपण कुणाच्या तरी गुलामगिरीमध्ये होतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला डॉमिनेट करत होतं. म्हणजे काय? तर स्वराज्य होतं कुणाच्या वर खाली होतं? तर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज अँड मुघल पॉवर. तर आपल्या राज्यावरती कुणाचं हे होतं वर्चस्व? आदिलशहा किंवा सिद्धी, पोर्तुगीज आणि हे जे मुघल आहेत त्यांचं वर्चस्व होतं आपल्या महाराष्ट्रावरती. शिवाजी महाराज स्ट्रगल्ड अगेन्स्ट दीज पॉवर्स. तर शिवाजी महाराजांनी या ज्या सत्ता होत्या आदिलशहा, पोर्तुगीज वगैरे मुघल जे होते त्यांच्या विरुद्ध खूप संघर्ष केला. स्ट्रगल म्हणजे काय? खूप संघर्ष केला त्यांनी. ही फेस्ड ऑल काइंड ऑफ ऍडव्हर्स सर्क्युमस्टन्सेस. ऍडव्हर्स म्हणजे काय? सर्क्युमस्टन्स म्हणजे काय? त्यांनी खूप डिफिकल्ट सिच्युएशन्स फेस केल्या. म्हणजे खूप काय बोलू शकतो आपण? ऑल काइंड ऑफ ऍडव्हर्स सर्क्युमस्टन्स म्हणजे खूप अशा अवघड कंडिशन्स त्यांनी फेस केल्या. ही फाउंडेड अन इंडिपेंडंट अँड सॉव्हरेन स्वराज. आणि त्यातून मग शिवाजी महाराजांनी काय केलं? सगळ्यांशी लढा देत
सगळ्यांवरती विजय मिळवला आणि त्यांनी काय केलं तर स्वतंत्र आणि सार्वभौम स्वतंत्र आपलं एक स्वराज्याची स्थापना केली, इंडिपेंडंट स्वराज्याची स्थापना केली. ही सेटअप अ सिस्टीम फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस स्वराज. आणि त्यांनी एक राज्यकारभार चालवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली. आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी सिस्टीम फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून एक सिस्टीम बनवली. ही टर्न स्वराज इंटू अ सुराज्य. स्वराज्य म्हणजे काय, आपलं स्वतःचं राज्य. आणि त्यांनी ते स्वराज्य आहे ते कशामध्ये टर्न केलं तर सुराज्यामध्ये. सुराज्य म्हणजे चांगलं राज्य, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आणि सु म्हणजे काय चांगलं. तर चांगल्या अशा राज्यामध्ये त्याचं त्यांनी ट्रान्सफॉर्म केलं. आपल्या स्वराज्याला त्यांनी सुराज्य बनवलं. अ किंगडम दॅट सॉट द वेलफेअर ऑफ ऑल. तर हे किंगडम जे होतं, हे राज्य जे होतं ते सगळ्यांसाठी होतं. त्याची संपत्ती जी आहे ती सगळ्यांची होती असं त्यांनी डिसाईड केलं शिवाजी महाराजांनी. हे किंगडम जे आहे म्हणजे हे हा जो त्यांचा किंगडम होतं, जे स्वराज्य होतं ते सगळ्यांसाठी आहे. इथली संपत्ती जी आहे ती सगळ्यांची आहे. महाराज क्रिएटेड अ न्यू ऑर्डर विथ हिज कपॅबिलिटी. आणि महाराजांनी काही नवीन धोरणं आखली म्हणजे त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी काही नवीन नवीन ऑर्डर्स आणल्या किंवा नवीन नवीन ऑर्डर्स क्रिएट केल्या, नवीन धोरणं बनवली. इन द कोर्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट फॉर द फाउंडिंग ऑफ स्वराज ही हिमसेल्फ हॅड टू फेस मॅनी ग्रेव्ह डेंजर्स. तर जेव्हा स्वराज्याची स्थापना व्हायची होती म्हणजे बिफोर फाउंडिंग ऑफ स्वराज त्यांनी खूप सगळ्या गोष्टी फेस केल्या, खूप मोठ्या धोक्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. ग्रेव्ह डेंजर्स काय, मोठे मोठे धोके होते किंवा स्वराज्य निर्मिती करताना मोठमोठे अडथळे आले त्यांना मध्ये, खूप सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. तर त्याला फेस करण्यासाठी त्यांना खूप काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. इव्हेंट्स लाईक द मीटिंग विथ अफजल खान. तर त्याच्यामधल्याच काही घटना आहेत की जेव्हा स्वराज्यासाठी ते संघर्ष करत होते शिवाजी महाराज, तेव्हा त्यांना काय काय कोणत्या कोणत्या रिस्क सहन कराव्या लागल्या किंवा कोणते डेंजर्स त्यांच्यामध्ये आले. तर इव्हेंट्स लाईक मीटिंग विथ अफजल खान. तर अफजल खानाची भेट ही एक त्यातली घटना होती. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी हे केल्या, डेंजर्सला फेस केलेले त्यांनी. द सी ऑफ पन्हाळा, पन्हाळ्याचा वेढा, पन्हाळ्याला जेव्हा वेढा घातला होता पन्हाळगडाला तेव्हाचा तो एक इव्हेंट, ती घटना. द अटॅक ऑन शाहिस्ते खान, शाहिस्ते खानावरती हल्ला केला. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये खूप जीव धोक्यात घालण्यासारख्या गोष्टी होत्या, खूप डेंजरस गोष्टी होत्या, त्या सुद्धा त्यांनी फेस केलेल्या. द एस्केप फ्रॉम आग्रा, तर आग्र्यावरून त्यांची सुटका जी झाली ती घटना. ऑल इन्व्हॉल्व अ ग्रेट अमाऊंट ऑफ रिस्क. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये काय होती, खूप मोठ्या प्रमाणात रिस्क होती, खूप धोका होता. शिवाजी महाराज इमर्ज सक्सेसफुल इन ऑल दीज इव्हेंट. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, ह्या सगळ्यावरती इमर्ज म्हणजे मात केली, सक्सेसफुली त्यांनी ह्या सगळ्या रिस्क वरती मात केली. नो हार्म केम टू हिम. आणि त्यांना कुठलाही हार्म नाही झाला किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला. हार्म म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नुकसान. तर कुठल्याही प्रकारे त्यांना नुकसान न होता, त्यांचा जीव न गमावता त्यांनी ह्या गोष्टी सक्सेसफुली इमर्ज केल्या, त्याच्यावरती मात केली. शिवाजी महाराज कुड इस्टॅब्लिश स्वराज ड्यू टू हिज लॉयल अँड डेडिकेटेड असोसिएट. तर शिवाजी महाराज जे होते त्यांनी स्वराज्याची स्थापना कसं काय करू शकले ते, कारण त्यांचे जे असोसिएट्स होते म्हणजे त्यांचे जे सहकारी होते, त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी, तर ते कसे होते, प्रामाणिक होते. लॉयल म्हणजे प्रामाणिक, आणि डेडिकेटेड म्हणजे जीवाला जीव देणारे होते. म्हणजे मरण आलं तरी चालेल पण ते स्वराज्यासाठी जे काय योग्य आहे ते त्या गोष्टी करायचे. कलेक्ट प्रोव्हर्ब्स फ्रॉम डिफरंट लँग्वेजेस दॅट स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप. फॉर एक्झाम्पल, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, तर ते फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड अशी एक म्हण आहे ना. तर त्याप्रमाणे होते म्हणजे शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते
तर असे म्हणजे फ्रेंड्स होते त्यांचे. तेवढेच ते लॉयल आणि डेडिकेटेड होते. ऑर्गनायझेशनल स्किल. तर संघटन कौशल्य कसं होतं शिवाजी महाराजांचं जे म्हणजे ते राजा म्हणून जे ओळखले जायचे, तर ते राजा असताना ते कसं संघटन करायचे किंवा ते त्यांचा राज्यकारभार पाहत असताना त्यांचं ऑर्गनायझेशन कसं होतं. ओके निधी, यू कॅन रीड. I am audible, miss? येस. Yes, Nidhi, start. Organizational skill. Maharaj inspired the people around him to work for Swaraj. He organizational skill was unparalleled. With this skill, he drove around himself brave people who were also extremely loyal. These close associates of Maharaj performed their duty even by risking their own lives. There are many instances of this in the founding of Swaraj. Jiva Mahal, who killed Bada Sayed at a critical moment during the meeting with Afzal Khan. Shiva Kashir, who crossed the Singh of Panhalgarh. In this digest of Shivaji Maharaj, Baji Prabhu Deshpande, who blocked the advance of the enemy on the way of Vishalgarh. Murudbaji Deshpande, who defended the fort of Purandar. Tanaji Malusare, who sacrificed his life while occurring Sinhgarh. Hiroji Farzan and Madari Mehta, who risked their life during the escape of Maharaj from Agra, etc. Maharaj took great care of his associated. For example, Kanaji Jedge was associated with Maharaj in the work of Swaraj from the very beginning. When again Kanaji fell ill, Maharaj told him not to neglect his medicines or treatment on any account. ओके गुड निधी. पण जिथे जिथे परत लक्ष द्यायचंय, जिथे जिथे रॉंग येत होतं ते करेक्ट करायचंय. ठीक आहे. महाराज इन्स्पायर्ड द पीपल अराउंड हिम टू वर्क फॉर द स्वराज. तर महाराज काय करत होते, तर त्यांचं जे पीपल होते, त्यांच्या आजूबाजूला काम करणारे जे लोक होते, त्यांचे सैन्यामध्ये असतील किंवा त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असतील, तर ते काय करायचे, त्यांना प्रेरित करायचे, म्हणजे इन्स्पायर करायचे, त्यांना प्रेरणा द्यायचे. हिज ऑर्गनायझेशनल स्किल वॉज अनपॅरलड. म्हणजे त्यांचे जे ऑर्गनायझेशनल स्किल्स होते ते खूपच चांगले होते, म्हणजे त्याच्यासारखे दुसरे नव्हते. अनपॅरलल म्हणजे काय, त्याच्यासारखा दुसरा नव्हताच. म्हणजे असे त्यांचे स्किल्स होते. खूप त्यांचं संघटन कौशल्य जे होतं ते खूप चांगलं होतं, सगळ्यांपेक्षा चांगलं होतं. अनपॅरलल मीन्स काय, तर सगळ्यांपेक्षा चांगलं, बेस्ट होतं. With his skill, he drew around himself brave people who were also extremely loyal. तर त्यांचं हे जे स्किल होतं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रीव म्हणजे त्यांनी शोधून काढले. ब्रेव पीपल म्हणजे ही ड्रीव अराउंड हिमसेल्फ ब्रेव पीपल हू वेअर ऑल्सो एक्स्ट्रीमली लॉयल. म्हणजे खूप असे प्रामाणिक साथीदार त्यांनी, असोसिएट्स त्यांनी शोधून काढले. These close associates of Maharaj performed their duty even by risking their own lives. म्हणजे त्यांचे जे हे क्लोज असोसिएट्स होते, त्यांचे जे सहकारी होते, तर ते महाराजांसाठी कर्तव्य करण्यामध्ये अजिबात मागे पुढे पाहत नसत. इवन ते त्यांचा जीवही त्यासाठी
धोक्यात घालत असत, इवन बाय रिस्किंग देअर ओन लाईव्ह, म्हणजे ते त्यांचा जीवही धोक्यात टाकत असत. देअर वेअर मॅनी इन्स्टन्सेस ऑफ धीस इन द फाउंडिंग ऑफ द स्वराज. असे बरेचसे उदाहरणं आहेत. इन्स्टन्सेस म्हणजे काय, खूप सगळे असे एक्झाम्पल आहेत की बऱ्याच वेळेला त्यांचे जे असोसिएट होते त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातलेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जीवा महाल. जीवा महाल जो होता, हु किल्ड बडा सय्यद ऍट अ क्रिटिकल मोमेंट ड्युरिंग द मीटिंग विथ अफजल खान. तर अफजल खानाची भेट, ही जी घटना होती त्याच्यामध्ये जीवा महालांनी काय केलं, बडा सय्यदला किल केलं, मारलं त्याला. जेव्हा शिवाजी महाराजांना अफजल खानाची भेट घ्यायची होती त्यावेळेला बडा सय्यदला त्यांनी मारलं. त्याचप्रमाणे शिवा काशीद, हु क्रॉस द सी ऑफ पन्हाळगड इन द डिस्गस्ट ऑफ शिवाजी महाराज. तर जो शिवा काशीद होता तो जेव्हा पन्हाळगडाला जेव्हा वेढा मारलेला होता, तो वेढा त्यातून त्याला क्रॉस करायचं होतं. पन्हाळगड जेव्हा त्यांना क्रॉस करायचा होता त्यावेळेला त्यांनी काय केलं, डिस्गस्ट म्हणजे शिवाजांचं वेषण केलं आणि त्यांनी तो रोड क्रॉस केला. तो जो सेईग ऑफ पन्हाळगड होता तो त्यांनी क्रॉस केला. तर म्हणजे जीव धोक्यात घालून त्यांनी शिवाजी महाराजांचा वेश धारण केला आणि तो किल्ला त्यांनी क्रॉस केला. बाजी प्रभू देशपांडे, हु ब्लॉक द ऍडव्हान्सेस ऑफ एनिमी ऑन द वे ऑफ विशालगड. म्हणजे विशालगडाकडे येणार आहे ते त्यांनी थांबवलं, बाजी प्रभू देशपांडेंनी. मुरारजी देशपांडे, हु डिड पुरंदर किल्ला डिफेंडेड म्हणजे रक्षण करणे, म्हणजे एनिमीचा हल्ला झाला असेल तेव्हा त्यांनी त्याचं संरक्षण केलं. तानाजी मालुसरे, हु सॅक्रिफाय हिज लाईफ व्हाईल कॉन्क्वेरिंग सिंहगड. सिंह जेव्हा जिंकायचं वेळ आली होती त्यावेळी तानाजी मालुसरेंनी आपले प्राणपण दिले, आपल्या प्राणांची आहुती दिली, म्हणजे सॅक्रिफाईस ऑफ हिज लाईफ. हिरोजी फर्जंड अँड मदारी मेहतर, हु रिस्क देअर लाईफ ड्युरिंग एस्केप ऑफ महाराज फ्रॉम आग्रा. म्हणजे आग्र्यावरून जेव्हा सुटका होणार होती तेव्हा त्यांनी आपला जीव धोक्यात घालून महाराजांना सोडवलं, त्यांची सुटका केली. महाराज टूक ग्रेट केअर ऑफ हिज असोसिएट्स. आणि महाराज पण त्यांचे जे सहकारी होते त्यांची खूप केअर घ्यायचे. ही टूक ग्रेट केअर. फॉर एक्झाम्पल, कान्होजी जेडे वॉज असोसिएट विथ महाराज इन द वर्क ऑफ द स्वराज फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. म्हणजे स्वराज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासूनच हे जे कान्होजी जेडे होते ते त्यांचे सहकारी होते. म्हणजे खूप आधीपासून, सुरुवातीपासूनच ते त्यांचे सहकारी होते. पण हळूहळू काय झालं, when the aging Kanoji fell ill, Maharaj told him not to neglect his medicines or treatment on any account. म्हणजे तेव्हा जेव्हा एज झालं, त्यांचं वय झालं आणि ते आजारी पडले तेव्हा महाराजांनी त्यांना काय सांगितलं की अजिबात त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही किंवा रेग्युलरली औषधोपचार घ्यायचा किंवा मेडिसिन्स जी काही ट्रीटमेंट असेल ती अजिबात इग्नोर करायची नाही, त्याच्याकडे निग्लेक्ट करायचं नाही, म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली होती महाराजांनी. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला समजतं की ते त्यांचे जे असोसिएट्स होते, त्यांचे जे सहकारी होते त्यांची किती काळजी होती महाराजांना. आणि ते सहकारी पण असेच होते की ते आपला जीव धोक्यात घालून स्वराज्याचं रक्षण करत असत. अंडरस्टूड? Okay. Now next, who will read? Okay, Saili, read. Policy regarding the army. Ma'am, am I audible? Yes, Saili. Okay. Policy regarding the army.
Maharaj maintained a strict सायली वेट. केअरिंग फॉर द रायट राहिलंय आपलं. Okay, ma'am. So, shall I read from there? येस. Okay. Caring for the riot. While establishing the Swaraj, Maharaj had to constantly struggle against his enemies. His subjects suffered due to the enemy invasions. At such time, Maharaj used to take utmost care to protect the riot. At that time of Shahista Khan's campaign, Maharaj warned the Deshmukh of the Rohinde valley not to fail in his duty towards the riot. He told Deshmukh to visit every village and swift people to the safe place down to Ghats. He strictly told him not to delay even for a moment. Even for a moment. He further warned the Deshmukh that if he did not thus take care of the riot, the Mughal army would take the people prisoner, and then it would be seen as the Deshmukh's doing. Maharaj also saw to it that the soldiers did not in any way cause any harm to the riot. Okay. Very good, Saili. Everybody, you have to read like this. Very slowly, and it should be understandable, no? Slowly रीड केलं की तुम्हाला पण ते समजत जाईल रीड करताना. आणि जे हार्ड वर्ड्स आहेत ते स्लोली रीड करायचे. ओके, नाईस रीडिंग. While establishing Swaraj, Maharaj had to constantly struggle against his enemies. तर ते जेव्हा स्वराज्याची स्थापना करत होते, केम फॉर द रायट म्हणजे त्यांची जी रयत होती, त्यांची जी जनता होती किंवा पीपल ऑफ देअर कंट्री किंवा स्वराज्याचे जे लोक होते त्याला काय बोललंय त्यांनी? रायट मीन्स रयत. मराठीमध्ये काय बोलतात? रयत बोलतात ना. तर पीपल ऑफ द स्वराज. While establishing the Swaraj, Maharaj had to constantly struggle against his enemies. जेव्हा ते स्वराज्याची स्थापना करत होते तेव्हा कॉन्स्टंटली त्यांचे जे शत्रू होते त्यांच्याशी संघर्ष, जसा किंवा होते किंवा ब्रिटिश मुघल किंवा आपल्याला त्यांच्याशी स्ट्रगल करावं लागत होतं. Sound is breaking. Voice is breaking. Okay. Is my voice clear now? Yes, teacher. Okay. I think because of weather. It is happening because of weather. Here started a heavy rain. His subjects suffered due to enemy invasion. Subjects म्हणजे काय? तिथले जे पीपल होते ते ऑलवेज सफर करावं लागत होतं त्यांना, म्हणजे त्यांना नेहमीच त्रास होत होता. कशापासून? ड्यू टू एनिमी इन्व्हाजन्स म्हणजे शत्रूकडून जी आक्रमण व्हायची त्याचा नेहमीच तिथल्या लोकांना त्रास व्हायचा. ऍट सच टाइम्स महाराज यूज टू टेक अटमोस्ट केअर टू प्रोटेक्ट द रायोट. म्हणजे त्यावेळेला महाराज काय करायचे? जास्तीत जास्त आपल्या प्रजेची, रायतेची काळजी कशी घेता येईल, जनतेची काळजी कशी घेता येईल ह्याचा ते विचार करायचे. अटमोस्ट केअर म्हणजे ही वॉज व्हेरी केअरफुल ऍट दॅट टाइम. जेव्हा आक्रमण व्हायची, शत्रूकडून आक्रमण जेव्हा व्हायची तेव्हा तिथल्या प्रजेला खूप सफर करावा लागायचा. तर अशा वेळेला महाराज त्यांची खूप काळजी घ्यायचे. ऍट द टाइम ऑफ शाहिस्ते खान्स कॅम्पेन महाराज वॉर्न द देशमुख ऑफ द रोहिदा व्हॅली नॉट टू फेल इन हिज ड्युटी टुवर्ड्स द रायोट. म्हणजे जेव्हा शाहिस्ते खानाचा जो कॅम्पेन चालू होतं किंवा संघर्ष चालू होता
शाहिस्तेखानाबरोबरची जी मोहीम चालू होती त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे देशमुख होते त्यांना वॉर्न करून ठेवलं. मोहिमेचे जे मेन होते ते कोण होते देशमुख. त्यात काय वॉर्निंग दिली होती? नॉट टू फेल इन हिज ड्युटी, त्याच्याबद्दल अजिबात त्यांची कर्तव्यामध्ये ते कमी नाही पडले पाहिजे. त्यांना त्यांच्या प्रजेला जे पाहिजे ते त्यांना मिळालं पाहिजे. ही टोल्ड देशमुख टू विजिट एव्हरी विलेज अँड शिफ्ट पीपल प्लेस घाट्स. आणि तेव्हा किंवा तिथल्या पीपलला जीवितहानी वगैरे होत असेल त्यामुळे त्यांना सेफ ठिकाणी हलवण्यासाठी त्यांनी देशमुखांना सांगितलं होतं. तर त्यांचे जे विलेजर्स होते त्यांना कुठे शिफ्ट करायला सांगितलं? तर डाऊन द घाट्स, म्हणजे घाटाच्या त्यांना सेफ मध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं. ही स्ट्रिक्टली टोल्ड हिम नॉट टू डिले इवन फॉर अ मोमेंट. त्यांनी स्ट्रिक्टली म्हणजे सांगितलं होतं देशमुखांना की ह्या घटनेमध्ये अजिबात वन मोमेंटचा पण डिले नाही झाला पाहिजे, एक क्षणाचाही विलंब नाही झाला पाहिजे. ते सगळे जे विलेजर्स आहेत त्यांना सेफ ठिकाणी शिफ्ट करायचे. ही डिड नॉट दस टेक केअर. ओके, ही फर्दर वॉन्ट द देशमुख दॅट इफ ही डिड नॉट thus take care of the riot, the Mughal army would take the people prisoner and then it would be seen as the Deshmukh's doing. त्यांनी त्या देशमुखना काय सक्त ताकीद दिली होती, काय वॉर्निंग दिली होती की तुम्ही जर असं नाही केलं, म्हणजे मी तुम्हाला सेफ ठिकाणी शिफ्ट करायला सांगतोय पीपलला, तुम्ही जर ही गोष्ट नाही केली तर काय होईल? तर हे जे मुघल आर्मी आहे, मुघलांचं जे सैन्य आहे ते काय करेल? ह्या सगळ्या लोकांना कैदी बनवेल आणि कैदी बनवून घेऊन जाईल किंवा जेलमध्ये टाकेल. आणि नंतर मग हे कुणामुळे झालं असं होईल? तर तुमच्यामुळे झालं, देशमुखांमुळे झालं असं समजलं जाईल. त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या रायट्सची काळजी घ्यायची. महाराज ऑल्सो सॉ टू इट दॅट द सोल्जर्स डिड नॉट इन एनी वे कॉज एनी हार्म टू द रायट. आणि त्याचबरोबर महाराज हे पण लक्षात ठेवत असेल की त्यांचे जे सोल्जर्स होते, जे सैन्य होतं, मुघलांचं जे सैन्य होतं, त्यांनी तिथल्या जनतेला अजिबात नुकसान नाही झालं पाहिजे, त्यांच्यामुळे त्यांना हार्म नाही झाला पाहिजे याची काळजी महाराज घेत. अंडरस्टूड? होती त्यांची ती कशी काळजी घेत किंवा ऑफिसर होते त्यांना, तर याच्याबद्दल सांगितलेलं आहे. केअरिंग फॉर द रायट. Is there any doubt? Understood? Which part we have learned? बाकीच्या नसल्या का? Only Mansi replied. Other students? Okay. Is there any doubt? Read the lesson to which we have completed till now. जितका पाठ आतापर्यंत झालाय तो रीड करायचा आहे सगळ्यांनी. सो नेक्स्ट टाइम इझी जातं मग समजायला. अँड रीड कंटिन्युअसली. अदर स्टुडंट ज्यांना वर्ड्स वगैरे रीड करायला प्रॉब्लेम येतोय, कंटिन्युअसली रीडिंग करायचंय. Okay, we will stop now. It's time to say bye. Good night.
Bye. Bye, ma'am. Bye, Thank you, ma'am. Nidhi. Bye. Bye, everyone.